तर मित्रांनो बघा तुमच्या मोबाईलमध्ये PM किसान GOI गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर्स अशा पद्धतीचं हे जे ॲप आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि यासाठी जे परमिशन असेल ती परमिशन तुम्हाला द्यायची आहे. फाईल युजिंग द ॲप ओके म्हणून टाकायचं आहे. काय टेन्शन नाही, काय प्रॉब्लेम नाही, सेफ ॲप आहे. त्यानंतर खाली उजव्या कोपऱ्यात जे नेक्स्ट बटन दिसतंय त्या नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. असे जे प्रॉब्लेम येतात त्याला फक्त ओके म्हणायचं किंवा साईडला क्लिक करायचं, ऑटोमॅटिकली ते जातात. हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे. प्रोसेस केल्यानंतर तुम्ही पुढे जाणार आहात आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला तिथं लँग्वेजचा ऑप्शन येणार आहे, इंग्लिश किंवा हिंदी. तर त्याच्यामध्ये सोपी समजायला जायला तुम्हाला ती भाषा निवडा. तुम्ही इथं आपण इंग्लिश भाषा निवडूया. इंग्लिश भाषा निवडल्यानंतर तिथं समजायला थोडंसं अधिक तुम्हाला सोपं जाईल. तर असे जे प्रॉब्लेम येतात, लँग्वेज अपडेट प्रिफेर ओके म्हणायचं आणि पुढं जायचं. त्यानंतर आता लँग्वेज निवडल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस येणार आहे, अपडेट मोबाईल नंबर लॉग इन. अनेकांना काय येतं, न्यू रजिस्ट्रेशन सुद्धा येतं. तर तुमचं PM किसान योजनेमध्ये रजिस्ट्रेशन नसेल, लाभ घेत नसाल तर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं. अपडेट मोबाईल नंबरवरती क्लिक करू शकता. मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी आपण या ठिकाणी लॉग इनवरती क्लिक करूया आणि लॉग इनवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बाणावर क्लिक करायचं, उजव्या कोपऱ्यात दिसतो त्यामध्ये. ह्याच्यामध्ये अनेक ऑप्शन दिसतील तुम्हाला, तर ह्याच्यामधला फक्त एकच ऑप्शन निवडायचा आहे, बेनिफिशरी. हा बेनिफिशियरी ऑप्शन निवडायचा. त्यानंतर इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन ID आणि आधार नंबर विचारला जाईल. तुम्हाला रजिस्ट्रेशन ID अनेकांना माहीत नसतो, तो किचकट असतो, तर आधार नंबर प्रत्येकाकडे असतो. आधार नंबर तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे. आधार नंबर तुमचा जो मोबाईलला लिंक आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर पुढची प्रोसेस करायची आहे. तुमचा जो आधार नंबर आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. फेशियल KYC लॉग इन असं त्यानंतर तुम्हाला दिसेल. आधार नंबर टाकल्यानंतर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं बघा, आय ॲग्री टू प्रोव्हाइड माय आधार अपडेट बेस्ड KYC युजिंग फेस ऑथेंटिकेशन आणि याच्यावर ओके म्हणायचं, क्लिक करायचं आहे. याच्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये ऑलरेडी तुम्ही बघा आधार फेस RD हे ॲप डाउनलोड करून ठेवलेलं होतं. त्याची नंतर तुम्हाला प्रोसेस मागितली जाईल, काही इन्फॉर्मेशन मागितली जाईल. त्याच्यावरती पहिल्या पद्धतीने आपण सांगितलं तशा पद्धतीने परमिशन त्यांना द्यायची आहे. ते ॲप तुमच्या मोबाईलमध्येच राहणार आहे. डायरेक्टली तुम्ही ते फेसवरती क्लिक केल्यानंतर ते ओपन होणार आहे. इथं तुम्हाला परत आय एम अवेअर ऑफ दिस हे जे आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली परत प्रोसेस करायची आहे. प्रोसेसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे सुद्धा ॲप सुरक्षित आहे, काहीही प्रॉब्लेम नाही, सरकारी ॲप आहे. त्यामुळे तुम्ही ह्याच्यावरती क्लिक करू शकताय. हे ॲप सुद्धा तुम्हाला फेस ID साठी स्कॅन करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. ऑटोमॅटिकली पुढची प्रोसेस या ठिकाणी होते. प्रोसेड म्हणायचं. प्रोसेड म्हणल्यानंतर तिथं तुम्हाला त्या शेतकऱ्यांचं ज्यांची कोणाची तुम्ही KYC करणार आहात किंवा तुम्ही स्वतः KYC करणार आहात, तर समोर कॅमेरा धरायचा, चेहरा समोर आला पाहिजे आणि डोळे तुमचे असे मिचकावायचे 1-2 वेळा. डोळे मिचकावले की ऑटोमॅटिकली आपोआप तिथं तुमचा चेहरा क्लिक होईल आणि क्लिक केल्यानंतर परत बॅकला येईल आणि बॅकला आल्यानंतर तुम्हाला इथं डॅशबोर्ड असं दिसेल बघा. डॅशबोर्डवरती गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सगळं तुमचं अपडेट या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. KYC तुमची एकदम व्यवस्थित झालेली आहे. अनेकांना काय थोडा वेळ लागतो प्रोसेसिंगसाठी, पण प्रोसेसिंग झाल्यानंतर इथं तुम्हाला सगळं तुमचं स्टेटस सुद्धा दिसतं की तुमच्या KYCचं स्टेटस काय आहे. स्टेटस KYC ओके आहे किंवा असं जर आले तर तुम्ही या ठिकाणी KYC तुम्हाला पुन्हा करावं लागणार आहे असं समजायचं आणि पुन्हा अशाच पद्धतीने आय ॲग्री करून ही तुम्हाला प्रोसेस करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घर बसल्या मोबाईलवरती स्कॅन करून तुमची KYC करू शकता. ज्यांनी KYC केली नाही तर त्यांचे KYC न केल्यामुळे जसे लाडक्या बहिणीचे पैसे अनेकांचे बंद झाले, तसे तुमचेही पैसे बंद होऊ शकतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, KYC लवकरात लवकर करून घ्या. सर्व शेतकरी बांधवांपर्यंत ही अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ शेअर करा आणि काय तुम्हाला काही समस्या असतील तर आपल्याला कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.